नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 मोठ्या घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 16 नोव्हेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्य परिवहन महामंडळाने इंधन खर्चात बचत करण्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी बसगाड्यांच्या ताफ्यात ई शिवनेरी दाखल केली। एसटी महामंडळाची प्रीमियम ब्रँड म्हणून शिवनेरी ओळखली जाते। मुंबई पुणे दरम्यान ई शिवनेरीचा स्वच्छ, प्रदूषणमुक्त, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडतो। मात्र मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या ई शिवनेरी बसमध्ये खाजगी कंपनीच्या चालकांनी वाटेत अवैधरित्या प्रवासी बसून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी चालकांची चौकशी सुरू असून चौकशीअंती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी 20 नोव्हेंबर 2024 या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत सर्व आस्थापनातील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत। सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शिर्डीतील साई भक्त आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। साई भक्तांना आता साई समाधीवर फुलहार वाहता येणार आहे। कोरोना काळानंतर फुलहार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे। राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने या संदर्भात याचिका दाखल केली होती। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रतिज्ञापत्र, हक्क सोडपत्र अथवा अन्य प्रकारची कागदपत्रे करण्यासाठी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे। परंतु या स्टॅम्पचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो जादा दराने विकत घ्यावा लागत आहे। दरम्यान 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर मिळत नसेल तर 100 रुपयाचे 5 स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। यंदा आधीच गळीत हंगाम पुढे ढकलल्याने साखर कारखान्यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे। यंदा 15 नोव्हेंबर रोजी हंगाम सुरू होणार आहे, पण राज्यातील निवडणुका पाहता राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिल्याने पुन्हा एकदा गळीत हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यंदाच्या गळीत हंगामासाठी राज्यातील जवळपास सर्वच साखर कारखाने तयारीला लागले आहेत। 203 पेक्षा अधिक कारखान्यांनी गाळप सुरू करण्यासाठी परवाना मागितला आहे, तर अनेक कारखान्यांच्या साईटवर ऊसतोड मजूर देखील दाखल झाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। भारतीय विमान प्राधिकरणाने विमानतळावर इकॉनॉमी झोन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार प्रत्येक विमानतळावर काही जागा इकॉनॉमी झोन म्हणून राखीव असेल, जेथे प्रवाशांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ खरेदी करता येतील। या संदर्भात विमान प्राधिकरण अधिकाऱ्याने सांगितले की या ठिकाणी खाद्यपदार्थ सुमारे 60 ते 70% स्वस्तात मिळतील।